गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे। सकाळी 10 वाजल्यापासून हवेतील उष्मा जाणवू लागतो आणि सायंकाळी 5 वाजेपर्यंत तापमानाचा वाढलेला पारा कायम राहतोय। दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढत असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत। वाढत्या उष्णतेचा परिणाम आता जनजीवनासह बाजारपेठांवरही दिसून येतोय। जिल्ह्यातील आठवडा बाजारांमध्ये ग्राहकांची संख्या घटल्याने स्थानिक अर्थचक्रावरही त्याचा परिणाम होतोय। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून कमाल तापमान 39°C तर किमान तापमान 24° पोहोचलं आहे। सकाळपासूनच वातावरणात उकाडा जाणवत असून दुपारच्या वेळेस सूर्य आग ओकत असल्याचं दिसत आहे। त्यामुळे घराबाहेर पडणं नागरिकांसाठी त्रासदायक ठरतंय। अंगातून घामाच्या धारा वाहत असल्यानं दुपारच्या वेळेत नागरिकांनी बाहेर पडणं टाळलं आहे। वाढलेल्या उष्णतेचा परिणाम बाजारपेठांवर जाणवत आहे। जिल्ह्यातील आठवडा बाजारामध्ये नेहमी दिसणारी ग्राहकांची गर्दी यावेळी कमी झाली आहे। कागल शहरात सोमवारी भरलेल्या आठवडा बाजारातही त्याच चित्राची पुनरावृत्ती झाली। कागल तालुक्यासह सीमा भाग आणि जिल्ह्याच्या विविध भागातून व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने इथे येतात। त्यामुळे सकाळपासूनच बाजारपेठ गजबजलेली असते। मात्र वाढलेल्या तापमानामुळे दिवसभर बाजारात तुरळक गर्दी दिसून आली। सायंकाळी 5:30 नंतर उन्हाची तीव्रता काहीशी कमी झाल्यानंतर नागरिकांनी खरेदीसाठी बाजारात गर्दी करण्यास सुरुवात केली। वाढत्या उष्णतेमुळे दैनंदिन व्यवहाराचं वेळापत्रक बदललं असून त्याचा व्यापारी उलाढालीवरही परिणाम होत असल्याचं चित्र कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळतंय।